नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे एकत्र आलेले आहेत. आणि 31 तारखेला इंदापूर शहरामध्ये मोठा निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजे 31 तारखेला प्रदीप गारटकर किंवा हर्षवर्धन पाटील हे सगळे भारतीय जनता पक्षवासी होते की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि 31 डिसेंबरला निर्णय घेऊ असं प्रदीप गारटकरांनी सांगितलेलं आहे. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर अशी प्रमुख मंडळी उपस्थित होती. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि या मेळाव्यामध्ये सांगितलं जातं की आपल्यावरती कसा अन्याय केला गेला, कार्यकर्त्यांनी कसं एकत्रित काम केलं गेलं, हे सगळं सांगितलं जातंय. आणि आता असंच चित्र दिसतंय की इंदापूरची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अजित पवारांचा गट आहे, या गटामध्ये मोठं भागदाड पडतंय की काय अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे प्रदीप गारटकर हे इतर पक्षामध्ये, ते कोणत्या पक्षामध्ये जातील, तर एकंदरीत दिसते की भारतीय जनता पक्षामध्ये जातील की काय, का परत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील, याची काही शक्यता नाही वाटते अशीच दिसतंय. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये रोज काही नाही काहीतरी घडामोडी घडत असतात. भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेशासाठी अक्षरशः रांग लागलेली आहे. त्यातच इंदापूर तालुक्याचं उदाहरण पाहता, आत्ताच आपली नगरपालिकेची निवडणूक झाली इंदापूरची. आणि ही इंदापूरची नगरपालिकेची जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये दत्ता भरणे यांचा पक्षानं बाजी मारली. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट जो आहे यांनी बाजी मारलेली आपण सगळ्यांनी पाहिलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंडखोरी केली होती, परंतु त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे. आता हा पराभव मात्र त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे की नको रे बाबा, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला जायचं नाही. 2014 पासून म्हणजे सलग 3 टर्म दत्तामामा भरणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि आता त्याच दत्तामामा भरणेंना पाडण्यासाठी प्रयत्न करायचा असा काहीसा चंग आता प्रदीप गारटकर यांनी बांधलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रदीप गारटकरांना वाटते की मी निवडून पण आणू शकतो आणि मी त्यांना पाडू पण शकतो, असं म्हणून आता त्यांनी चंग बांधलेला आहे की काही केल्या दत्तात्रय भरणे यांचा पराभव घडवून आणायचा विधानसभेला, तर मग निवडून कोणाला आणायचं. आता भारतीय जनता पक्षाचं जर गणित पाहिलं तर प्रदीप गारटकर यांची नेहमी ओढ ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे असते. म्हणजे त्यांचे विचार हे हिंदुत्ववादी विचार आहेत. 1990 पासून ते पतित पावन संघटनेचं काम करत होते. पतित पावन संघटनेतूनच त्यांनी इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती. 1992 साली ते नगराध्यक्ष झाले होते. सलग 15 वर्ष सत्ता ही त्यांच्या ताब्यात राहिली होती. त्यानंतर मात्र काहीसा पराभव झाल्यावरती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी त्याच्यामध्ये प्रवेश केला होता. म्हणजे त्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकच होत्या. आणि त्यानंतर ते आजपर्यंत शरद पवारांसोबतच होते, अजित पवारांसोबत होते. ज्यावेळेस अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी झाली त्यावेळेस मात्र ते तिथून बाहेर पडले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा त्यांना स्थान मिळालं नाही, त्यांना निवडणुकीला उमेदवारी दिली नाही, म्हणून काहीसे नाराज झालेले आहेत कमालीचे. तर आता त्यांच्या पुढं 2 पर्याय निर्माण आहेत की एकतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणे आणि प्रवीण मानेंसोबत भारतीय जनता पक्षाची मोठ हाती धरणे आणि प्रवीण माने यांचा विधानसभेला प्रचार करणे,
किंवा दुसरं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम करणे आणि त्यांचं विधानसभेला काम करणं, असे दोन पर्याय प्रदीप गारटकर यांच्या पुढे उपलब्ध आहेत. परंतु आता त्यातला त्यांना हर्षवर्धन पाटलांचीच गॅरंटी नाही की ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राहतील. ते नेहमी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला असतात, भारतीय जनता पक्षाच्या गाठीभेटी घेत आहेत. तिथं ते प्रामुख्याने भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत की मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले. ते हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश करावा असं घ्यावं असं काही जणांना वाटतं, तर काही जणांनी विरोध केलेला आहे की आपण त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं होतं आणि ते आपल्याला सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत, म्हणजे जिकडं सत्ता तिकडं खोबरं, अशी काहीशी पद्धत आहे. त्याच्यामुळं दोन मतप्रवाहामुळं हर्षवर्धन पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा रखडलेला आहे. आणि यामुळं आता काहीस असं झालेलं आहे की हर्षवर्धन पाटील यांचाच अजून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला नाही. जर भारतीय जनता पक्षामध्ये हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केला तर मात्र विधानसभेच्या उमेदवारीसाठी चढाओढ पुन्हा लागणार आहे. एकतर पूर्वीच प्रवीण माने यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी उमेदवारीची दावेदारी सांगितलेली आहे की बाबा इथं जर भारतीय जनता पक्ष जर स्वतंत्र लढला तर त्याची उमेदवारी मला मिळावी. आता हर्षवर्धन पाटील यांनी जर पुन्हा प्रवेश तिकडे केला तर मात्र ती उमेदवारी साहजिकच हर्षवर्धन पाटील यांनाच तिथली मिळू शकते. आणि याच्यामुळं काहीच आता असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये नेमकं प्रवेश कोण करणार. आता काल जी इंदापूर शहरामध्ये जे मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचं काम सुरू झालं, यामध्ये मात्र प्रवीण माने हे दिसलेले नाहीत. प्रवीण माने यांनी सपशेल या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं काहीच दिसतंय. म्हणजे हे जर दोघं म्हणजे प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील जर पुन्हा भाजपमध्ये आले तर मात्र आपल्याला भाजपमधून तिकीट मिळणं कठीण होईल असं काहीच प्रवीण माने यांना सध्या तरी वाटतंय. आणि याच कारणामुळं त्यांनी नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून ते नंतर काय परत एकत्रित कार्यक्रमाला कुठं फिरकताना आपल्याला दिसले नाही. तर सध्या आता हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर यांचं मात्र जुगाड चांगलं जमलेलं आहे. ते कोणत्याही पक्षात जातील परंतु दोघं एकत्र काम करतील असं काहीसं चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे एक संघ असं काम करतील, एकत्र राहतील. आणि प्रदीप गारटकर यांना माहिती आहे की आपण जर विधानसभा लढवली तर लोक आपल्याला मतं देत नाहीत. इंदापूर तालुका हा जातीय फॅक्टर सगळ्यात जास्त मानला जातो. म्हणजे एकतर तिथं मराठा समाजाचा सर्वाधिक मतदार आहे, त्यानंतर धनगर समाजाचा आहे आणि त्यानंतर इतर समाजाचा. ब्राह्मण समाजाचं मतदान हे अल्पशा आहे तालुक्यामध्ये. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचे विधानसभेला निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि प्रदीप गारटकर यांचे विधानसभेला निवडून येण्याचे चान्सेस कमी आहेत. प्रदीप गारटकर यांनी या अगोदर 3 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु 3ही वेळा त्यांना डावललं गेलेलं आहे. आणि याच कारणामुळं प्रदीप गारटकर हे पुन्हा विधानसभेला तिकीट मागणार नाहीत असं काहीच चित्र आहे. आणि मग विधानसभेला उभं राहणारा माणूस म्हणजे कोण, तर हर्षवर्धन पाटील. आता जर हर्षवर्धन पाटील हे जर विधानसभेला उभे राहिले तर मात्र प्रदीप गारटकर हे त्यांचाच प्रचार करतील. मग ते भारतीय जनता पक्षातून उभे राहू किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभा राहू. परंतु सध्याचं तर चित्र हर्षवर्धन पाटील यांचं असं दिसतंय की ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त काळ काय अजून राहतील असं सांगता येत नाही. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा हिरवा कंदील त्यांना मिळेल त्या क्षणी ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि तिथूनच निवडणूक लढवण्याचे संकेत मात्र देतील असं काहीच सध्याचं चित्र आपल्याला दिसते. हर्षवर्धन पाटील यांनी कुठल्या जरी पक्षामध्ये प्रवेश केला किंवा स्वतंत्र जरी निवडणूक लढवली अपक्ष, तरी मात्र त्यांना मानणारा जो मतदार आहे जवळपास 70-80 हजार जी त्यांची मतं आहेत हक्काची, ती मात्र त्यांना कायमस्वरूपी तेवढीच पडतात. म्हणजे या अगोदर आपण 3 टर्म पाहिलं की
2014ला ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस 90-94 हजारापर्यंत मताधिक्य पडलं होतं. त्यानंतर त्यांना 1 लाखापर्यंत पडलं होतं आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र पुन्हा 1 लाखाच्या कमी मताधिक्य पडलेलं आहे. आता काहीसं असं बोललं जातं की प्रवीण माने यांनी जी 38,000 मतं घेतली गेली ही हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा त्यामध्ये मतं गेली असं बोललं जातं आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला असंही बोललं जातं. आता हे जरी सगळं असलं, जर विधानसभेला हे तिन्ही नेते एकत्र येऊन एक जणालाच जर उमेदवारी दिली, म्हणजे प्रवीण माने, प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील हे तिघजण एकत्र येऊन हर्षवर्धन पाटील किंवा प्रवीण माने हे जर उभे राहिले तर मात्र विधानसभेची निवडणूक ही रोमांचक होईल असं काही लोकांचं मत आहे. म्हणजे दत्तामामा भरणे यांना ही निवडणूक पुन्हा डोईजड जाईल 2029ची असं काही जणांना वाटतंय. परंतु हे दोघं एकत्र येतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. प्रवीण माने यांना सुद्धा आमदार व्हायचंय आणि हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा आमदार व्हायचंय. जर प्रवीण माने हे उभं राहिले तर हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा नक्कीच विरोध प्रवीण मानेंना असणार आहे आणि हर्षवर्धन पाटील उभे राहिले तर तरी देखील प्रवीण माने यांचा नक्कीच हर्षवर्धन पाटील यांना विरोध असणार आहे. त्याच्यामुळं हे दोघ जण काय करतात का तिघजण मिळून एकच उमेदवार उभा करून त्याचा प्रचार करतात हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तसं तर 2019 मध्ये दुरंगीच निवडणूक झाली होती. त्या दुरंगीमध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचा 1500 मतांनी पराभव झाला होता. हे सुद्धा तितकंच खरं आहे. दुरंगीमध्ये सुद्धा, तिरंगीमध्ये तर फार मोठ्या फरकाने पराभव झाला, परंतु दुरंगीमध्ये सुद्धा पराभव झाला होता. तर इंदापूरमध्ये मात्र 31 तारखेला भलं मोठं असं काहीतरी घडतंय हेच मात्र खरं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटामध्ये मात्र मोठा भूकंप घडतोय हेही तितकंच खरं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा इंदापूर तालुक्यामध्ये तुटतोय असं काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी.